सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सणांचा रंग, आनंदाचा संघ. सणासुदीची सुरुवात करा पारंपरिक हळदी कुंकूच्या रंगामध्ये आणि आपल्या घरात तिळगुळाची गोडी आणि स्वादिष्ट नाश्त्यांची खुशबू पसरवा. सूर्यदेवाची कृपा, घरातील आनंद आणि आपल्या कुटुंबासोबत एक खास संक्रांतीचा अनुभव. हा सण आहे खरोखरच खास. आज आपण जाणून घेणार आहोत संक्रांतीसाठी काही खास नाश्ता आणि पेयाच्या अनमोल आयडियाज, जे आपल्याला आरोग्यदायी, स्वादिष्ट आणि रंगीत संक्रांती साजरी करायला मदत करा. अशा खूप अशा आयडियाज आहेत की संक्रांतीला आपल्याला आले की प्रश्न पडतो की आता नाश्ता काय करायचा. हळदी कुंकू आपण ठेवतो संक्रांतीचं, तर नाश्ता काय करायचं किंवा कोणतं पेय ठेवायचं, चहा का कॉफी कोणतं ठेवायचं, ते आयडियाज मी इथं सांगितलेले आहेत. त्या नाश्त्यासाठी आपण सुरुवात करायचं तर पारंपरिक तिळगुळापासून. तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची चिक्की गोडाने भरलेले असतात, आरोग्यासाठी फायदेशीर असतात. संक्रांतीच्या खास उत्सवाला अजून गोड बनवणारे. त्याच्यानंतरचं आपण म्हणजे बरेचसे असे आयडियाज आहेत ते मी इथे सांगितलेले आहे. साबुदाणा खिचडी किंवा उसळ, कोणी खिचडी म्हणतात, कोणी उसळ म्हणतात. हलकी पण पोटभर टाकणारी, खास उपवासाच्या लोकांसाठी. प्रत्येक एखाद्या वेळेस आपण संक्रांतीच्या दिवशी जर सुवासिनी आल्या तर आपल्याला वाटतं की एकही सुवासिनी न खाता किंवा न नाश्ता करता जाऊ नये. त्याच्यासाठी एखाद्या वेळेस मग ते उपवास असतं काही काहींना. मग उपवासाचं काय द्यायचं तर साबुदाण्याची उसळ ही खूप युनिक आणि चांगली वाटते आणि परंपरागत पण आहे. समजा पुन्हा एखाद्या वेळेस घरगुती आपले कांदा पोहे ते सुद्धा योग्य असतात. कांदा म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला उपवास हे संक्रांत असल्यामुळं बिना कांद्याचे सुद्धा, बिना कांदा लसूणाचे सुद्धा पोहे केले जातात. ते सुद्धा खूप छान लागतात. सोपा, स्वादिष्ट, घरात सर्वांना आवडणारा, ताजा तवाना ऊर्जा देणारा नाश्ता आहे पोहे. आणि त्याच्यानंतर केळीसुद्धा, केळीच्या किंवा नारळाचे पकोडे हे सुद्धा खूप छान नाश्त्यासाठी. मेथीचे थेपले आणि मूग डाळ चकली, अशा काही भरपूर अशा आहेत की संक्रांतीच्या खास दिवसाची मजा दुपटीने वाढवणारे आहेत. सणामध्ये थोडा उबदार, आता समजा आपल्याला नाश्त्याचे हे पेय सुद्धा असतात. पेय म्हणजे सुगंध वाढवणारे, उबदारपणा. आता आपल्याला थंडी वाजते तर आपण काय करायचं की मसाला असा चहा, मसाल्यात नुसताच सिंपल चहा करायचा नाही, मसालायुक्त चहा करायचा. ते सुद्धा खूप छान लागतं. छान म्हणजे एक थंडी, थोडंसं गरम उबदार असतं. बदाम किंवा ड्रायफ्रुट्स घातलेले दूध पौष्टिक, स्वादिष्ट आणि संक्रांतीच्या सणासाठी खास असतात. आता ताजं ऊसाचं रस, थंडगार, ताजेतवानं, संक्रांतीसाठी परफेक्ट ऊसाचा रस. युनिक पण आहे आणि चांगलं पण आहे. त्याच्यानंतर आपण असे भरपूर आहेत की मी तिथं सांगितलेले आहेत. आणि असे पदार्थ पण भरपूर आहेत. तिळाची चिक्की आहे, तिळगुळाची बर्फी आहे. आणि एखाद्या वेळेस आपल्याला घरगुती पद्धतीने तर आपण बनवायचीच आहे, नाही तर बाहेर सुद्धा आपल्याला हे मिळतात. तीळ मुगाचा लाडू पौष्टिक सुद्धा असतो आणि आरोग्यासाठी चांगला असतो. आणि तीळ मिश्रित असे ड्रायफ्रुट्स लाडू सुद्धा आहेत. आणि मी आधी सांगितले की उपवासासाठी वडे सुद्धा करता येते, साबुदाणा वडे. ते सुद्धा योग्य वाटतात आणि चांगले वाटतात. आता साबुदाण्याचे पोहे सुद्धा असतात, ते आपण तळून त्याच्यामध्ये शेंगदाणा वगैरे मिक्स करून ते सुद्धा देऊ शकतो. ते पण छान वाटतं. अजून घरगुती पद्धतीचं साधं उपमा सुद्धा छान वाटतो. असे भरपूर असे आहेत की जे त्याच्यामुळे आपलं युनिकही वाटतं, परंपरागत वाटतं. आणि आपल्याला प्रश्न पडतो की आता नाश्ता काय करायचा. दरवेळेस आपल्याला प्रश्न पडतो की नाश्ता काय करायचा. ह्यावेळेस आणि आपण केलेलाच नाश्ता नको वाटतो, दरवेळेस वेगळ्या पद्धतीचा नाश्ता करावा वाटतो. त्याच्यामध्ये हे खूप युनिक आणि चांगले पण आहेत. अशा भरपूर आहेत. केशर बर्फी आहे, पिस्ता बर्फी, खजूर बर्फी, गूळ बर्फी, मिल्क बर्फी, असे भरपूर असे गोडाचे पण पदार्थ आहेत, तिखट खमंग पण आहेत. त्याच्यानंतर पेय जर म्हणलं तर आपण मसाला चहा, बदाम दूध, ड्रायफ्रुट्स दूध, ताजं ऊसाचं दूध, आधी सांगले केसर दूध सुद्धा योग्य वाटतं, खूप सुंदर युनिक. आणि साधं जर सिंपल म्हणलं तर लिंबू आणि मध पाणी, हे सुद्धा. आलेगुळ पाणी, नारळ पाणी तर आरोग्यासाठी अतिउत्तमच आहे. असे भरपूर असे आयटम आहेत की जे मी आता कमी सांगितले. असे भरपूर आयटम आहेत. ते जर सांगत बसलं तर आपला व्हिडिओ मोठा होतो आणि थोडंसं
व्हिडिओ मोठा होतो आणि शब्दसुद्धा अपुरे आहेत. असे भरपूर नाश्ते आहेत की त्याचे आपण सांगू शकत नाहीत किंवा शब्द अपुरे पडतात आणि काय होतं की हे जर आपण करताना अजून एक मला गोष्ट सांगायची वाटते की नाश्ता पेय आपण जे काही ठेवतो त्याच्यासाठी सादरीकरण करणंही सुंदर असावं लागतं. कारण तिळगुळाचे लाडू किंवा ते चहा कॉफी ह्याच्यासाठी आपण युनिक असं यूज अँड थ्रोचे मिळतात कलर लाल पिवळा नारंगी रंगाच्या छटा असलेले मॅच असलेले ते यूज अँड थ्रोचे ते सुद्धा आपण आणू शकतो. ते सुद्धा युनिक वाटतात द्यायला त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपण उडन ट्रे मध्ये ठेवलं तर संक्रांतीचा अनुभव अजून खास बनतो. म्हणजे मला म्हणायचं की सर्व नाश्त्याला पारंपरिक पानात किंवा उडन ट्रे जर ठेवलं तर संक्रांतीचा अनुभव अजून खास बनतो. संक्रांतीचा सण फक्त रंगाने नव्हे तर स्वादाने आणि पौष्टिकतेने सुद्धा सजवता येतो. त्याच्यामुळे अजून युनिक आणि छान वाटतं. सणाचा रंग घरातील गोडी तिळगुळाची रंगत ह्या सगळ्याने काय होते आपली संक्रांत खास बनते. आता फक्त नाश्ता नाही आपल्या घरात उत्साह प्रेम आणि गोडी सुद्धा पसरते. सजवा रंगीत आपण त्याच्यामध्ये रंगीत थाळ्यामध्ये सजवायचं स्वादिष्ट पदार्थ आणि अनुभव होतो. संक्रांतीचा खरा मजेशीर आणि पारंपरिक आनंद आपल्याला मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या परंपरेचा रंग गोडी आणि संस्कृती जगभर पोहोचूया. आपली परंपरा जगभर होऊ दे. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. शुभ संक्रांती.